चहा ठेवला आहे आणि याच्यामध्ये आपला जो चहाचा पाला आणि आलं टाकलं आहे. दूध आणलं तर दूध एका साईडला ठेवते. तर हे आमचं पुण्यामधलं किचन आहे. चहा ठेवला आहे, दूध ठेवलं आहे. दूध संपलेलं होतं, मग खाली जाऊन मग मी दूध आणलं. आणि आज ना मला कालच्यापेक्षा थोडंसं जास्त वाटतंय, म्हणजे सर्दी वगैरे झाले, जाम एकदम जाम, आणि ताप पण थोडा आहे. पण मग तेच आहे सगळं, थोडं थोडं मग असं गोळ्या वगैरे खाते त्यामुळे कमी वाटते. पण आहे बऱ्यापैकी, एवढं पण जास्त नाही. पण पूर्ण आवाज जो आहे तो पूर्ण बसला आहे माझा इकडं आल्यापासून, इंडियाला आल्यापासून. कारण सगळीकडचं पाणी हे ते असं. आणि मी तुम्हाला आमची इथली गॅलरी दाखवते, जिथं आता पाणी घालायचं आहे खरं तर झाडांना. पण मी लेट उठले, रात्री लेट आलो, आणि दाजी पण डबा म्हणजे घ्यायच्यातच गेले, नको म्हणाले. बहुतेक मी आजारी वगैरे आहे म्हणून डबा नकोच करूच नका म्हणून सांगितल्याने. पण आता चहा ठेवला आहे. दीदी म्हणाले पोहे बनवतो म्हणून. दीदी तिथं आहे. पण तुम्हाला गॅलरी दाखवते, आमच्या पुण्यामधली गॅलरी कशी. ही आमची गॅलरी आहे. कढीपत्त्याचं झाड आईनं लावलं आहे. हा ॲलोवेरा आहे. टमाटरचं झाड हे काय ते शोकेसचं एक आहे. आहे फ्लावर. तिकडं आहे पुदिना, ते पुदिना आहे. तिथे तुळस आहे. आणि हे जे आहे ना, हे कोणतं तरी झाड आहे, औषधी वनस्पती अशी, मला नाव नाही आठवत. तर असं आहे. इथं कोणतं तरी आहे पण नाही माहिती. हे चहापालाचं आहे. आधी खूप मोठं होतं, ते खराब झालं, त्याच्यानंतर हे दुसरं लावलं आहे आईनं. हे वांग्याचं आहे आणि ह्याला फुलं आलं बघू शकता. हे पण असंच कसलं आपलं ब्रह्म फुल वाटतं, ब्रह्मफुलाचं आहे, फुलाचं. तिथं पण ॲलोवेरा आहे. आणि इथं ना आमचं असं हायवेलाच लागून आहे असं खाली, त्यामुळं भरपूर धूळ येते आणि अशी झाडावर बसते. पण समोरचा असा व्ह्यू बघितला तर खूप छान दिसतो अशा प्रकारे. आणि खाली जर तुम्ही गेला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जातात. किराणा, मेडिकल, पीठ वगैरे दळणं असेल किंवा भांडी म्हणा, सगळ्या गोष्टी. तर ते खाली आहे सगळं. वर आता पत्रे टाकले त्यामुळे ते दिसत नाही, पण खाली आहे. इथं समोरचं आंब्याचं झाड आहे. मला वाटतं 2 वर्षाच्या पाठीमध्ये आमचे साईडचे जे दादा वगैरे होते त्यांनी आंबे काढलेले होते आणि तेव्हा आम्ही खाल्लेलं. आणि ह्या सगळ्या नवीन बिल्डिंग्स झालेल्या आहेत, अजून चालू आहे काम. आणि हा कढीपत्ता फ्रेश असा मिळत नाही आमच्याकडं. आणि असं हॉल आहे सगळं, तर झाडून वगैरे काढायचं आहे. हे काला मिरची, कांदा पाहिजे तुला, हे पाठवून घ्या. तर दीदी आता पोहे बनवते. दीदी आल्या बघ काम चालू असं कांदा फ्राय करूया. तर आम्ही कांदा पोहे करणार. चहा आणि दूध झालंय. दाजींना थोडं चहा नाही झाला कारण दूध नव्हतं असं. तर हे जे आहे हे काल मी आणलेलं होतं, रात्री आम्ही आलो, लेट आलो 2:30च्या दरम्यान वगैरे. हे मला आईनं म्हणजे माझ्या मामाच्या आई तिनं दिलेलं होतं. आणि हे पप्पानं एवढे सगळे एवढं मोठेच्या मोठे हे आणलं. मला वाटतं पायलीभर वगैरे असतील, जास्त आहेत. आणि याच्यात कुळती पण दिलं पप्पाने, पप्पा मम्मीने. आणि ह्याच्यामध्ये आहेत वांगी, हे काढल्यात वांगी इथं. तर ही सगळी ना अशी वांगी आहेत, भरपूर दिलेत, एवढी पिशवी. आणि ह्याच्यामध्ये पण ना ह्या पिशवीमध्ये भरपूर अजून काय काय आहे. हा गूळ दिला आहे पप्पाने, मम्मी पप्पांनी. आणि मक्याची कणसं पण आहेत. तर हे बघा, हे मक्याची कणसं पण दिली आहेत. बघा हे मी सगळं काढून ठेवते एक एक. आणि हा असा आमचा हॉल आहे. हॉलमध्ये अशी विश्वप्रार्थना लावलेली आहे, जी की आमच्या तिकडं पण लावलेली आहे. हे मला ठेवायचं आहे. असं ओपन केलं की इथून येतो प्रकाश. विंडो आहे तर इथून पण छान व्ह्यू दिसतो आपल्याला. तसं आहे.
गरमागरम कांदे पोहे दीदीनं बनवलेत मस्त. फक्त शेंगदाणे आम्ही टाकायचं विसरलो, माहित नाही कुठे ठेवलेले आहेत. तर मला पण माहित नाही ना की कुठं कुठं काय सगळ्या गोष्टी, तर मग माहिती नाही की कुठं होते शेंगदाणे, विसरले नाहीत मी, म्हणून फक्त गडबडीत तसं बनवलं. तर दीदी आहे बरं झालं मला पण. दीदी चला खाऊया, कांदा पोहे. आता खाऊया चला. पोहे चहा. पॅकेजिंग खराब झाले काय. ऑइल आहे केरला आयुर्वेदा म्हणून, केसांसाठी, जे काही केसांची ग्रोथ होते, जर तुमचे केस जात होतील असं लिहिलं आहे. बघू, यूज केल्यानंतर समजणार. तर बघूया काय काय याचा जर चांगला इफेक्ट दिसला तर ह्याचा रिव्ह्यू नक्कीच आम्ही देऊ. बघू काय काय रिझल्ट येतो याचा. तर दीदीनं काय काय आणलं आहे गावाकडून ते दाखवते. ही एवढी मोठी बॅग आहे आणि त्याच्यामुळे तिने सगळं ते घेऊन आलं आहे. आणि आमचा प्लॅन होता ही बॅग घेऊन जायची नेदरलँडला, पण ह्या बॅगेनं इथे येईपर्यंतच त्याचं जे खालचं चाक आहे ना, जे व्हील आहे ना त्याचं, ते खराब झालं. तर हिनं हे आणलं आहे खाली त्या तिथं. हां, तर हिनं ना एवढी मोठी बरणी भरून पापड आणलेत आणि ह्याच्यामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारचे सगळेच आहेत. साबुदाण्याचे, तांदळाचे आहेत, बटाट्यावरचे आहेत. बघू शकता मस्त छान असं बसून आणलं, सुंदर. खूप मोठी भरणी आहे ही. किती 1 किलो असतील? जास्त असतील ना. अच्छा, हे काय? हां, ही चटणी, हे काश्मीरी लाल मिरची ॲक्च्युली सांगितलेली तिला मी, कारण ना मला लाल मिरची पाहिजे होती. आईने पण मला दिलं आहे, ते अजून आहे, पण म्हटलं की मला हे लाल हवं आहे, ते पण कर. तर ते पण ते घेऊन आले. गावच्या मसुरा, ह्या गावठी मसुरा, गावरान, पुण्यात गावरान म्हणतात आणि आम्ही आपल्या चंदगडी भागातली गावठी म्हणतोय मसुरा म्हणून, शेतातल्या. आणि ह्या पण वाटाणे शेतातलेच आहेत. हे पण वाटाणे, मला वाटतं 1-1 किलो असतील ना हे, जवळपास 1 किलो. आणि हे पण शेतातलेच हरभरे आहेत. हे सगळं शेतामधलंच आहे. तिनं सगळं जमवाजमवी करून सगळं व्यवस्थित आणलं आहे. आणि ह्याच्यामध्ये काय पीठ आहेत ना, नवणी नवणी म्हणतात, वरीची तांदूळ वाटते, काय माहित नाही मला. वरीचे तांदूळ आहेत काय? हे पण शेतातलेच? करायच्या, हा शेतातलंच ते. हे पण शेतामधले, मी तर कधी बघितलं पण नव्हतं. पुराण करून घालून मैद्याच्या पिठात घालून पोळी करायचं, छान होतं. हां काय, दीदीला माहिती आहे सगळे, त्यांच्याकडे ना सारखं असं करत राहतात. तर हे पण, ही डाळ चकल्या करण्यासाठी, ही विकत आहे काय? हा विकत. पण ही कशा आणलीस? भेटली असती ना. तिथे तांदूळ घालून दळून आणण्यासाठी सगळंच आणलीस आहे. तर तिनं सगळंच आणले. तिला म्हटलं की मी चकलीचं पीठ फक्त राहू दे, तर तिनं ते सगळंच घेऊन आलं. तांदळाचं पीठ जास्त आहे काय? 5 किलोपेक्षा जास्त वाटतं आहे. केवढं आहे? 6 किलो असणार. 6 किलो आहे काय? तर हे तांदळाचं पीठ, हे ज्वारीचं पीठ आहे. आणि ते सोयाबीनचं, म्हणजे डांगारसाठी. हे डांगारसाठी. हे काय अर्धा किलो 1 किलो आहे? 1 किलो ना, 1 किलोचं आहे हे, 1 किलोचं. तर एवढ्या सगळ्या गोष्टी आणल्या, दाखवते. तर हे 5 किलो, हे 5 किलो ज्वारी आणली आहे. हे 1 किलो ते तिखट आहे लाल. आणि ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे निम्मा बाजार तर इथंच झाला आहे. मग आता काय नाही, थोडाफार जेवढा बाजार लागणार आहे, म्हणजे जसं की फक्त डाळी वगैरे त्या घ्यायच्या आणि खायच्या गोष्टी, आणि मग थोडेफार मग कपडे वगैरे असे, कारण मी अजून काही शॉपिंग केलेली नाही आहे. आणि बघू मग आज जमलं तर थोडंफार जाऊ. मला मेन म्हणजे डॉक्टरकडे जायचं आहे, कारण माझी तब्येत ठीक नाही आहे. आणि सकाळी एवढा घसा माझा बसलेला, आज आत्ता थोडासा नॉर्मल वाटतोय. बघू, डॉक्टरकडे जाऊन इंजेक्शन वगैरे करून घेऊन येते. जमलास बघू कुठं तर इथं बाहेर जाऊन काय तर शॉपिंगचं, कारण दिवस नाही आहेत आणि 2-3 दिवस आहेत, आणि त्याच्यामध्ये मग हे सगळं करणं गरजेचंच आहे. मग आज आम्ही वेट करतो. भरपूर गोष्टी आहेत. मी कुकर घेतलेला आहे, कढई घेतलेली आहे, आणि ह्या सगळ्यांचं वजन किती होतं हे बघून मग बाकीच्या शॉपिंग करायचं असं ठरलं आहे. तर मग बघू. तर दीदीने ना
ही तिखट भरलं या पिशवीमध्ये आणि ते सांडू नये म्हणून ना त्याच्यासाठी अजून एक अशी कापडी पिशवी शिवली. ऑलरेडी त्याच्या पिशवी तर तिनं घातली आहे, पण हे बघा ही अशी लांब आहे. घाल बघू दीदीवर त्याला. हां, तर ही अशी पिशवी आणि त्याला मग आपण बांधायचं, म्हणजे तिखट काय सांडलं जरी तर ते आतल्या आतच राहणार, वास वगैरे जास्त सुटणार नाही. मग आपण जे काय सामान ठेवणार आहे त्यांना पण. तर असं सगळं तिनं करून घेऊन आले व्यवस्थित सगळ्या गोष्टी. एवढं काय सुचलं नसतं मला तरी काय पण तिनं सगळं व्यवस्थित करून घेऊन आली, कारण ती कपडे पण शिवते तर तिला माहिती आहे ते. चला, आजारी जरी असलं तरी जे एक्साइटमेंट आहे ना, म्हणजे जे एन्जॉयमेंट वगैरे करायची आहे ती करायलाच पाहिजे, कारण वर्षातनं वगैरे पण एकदा येतो. आणि मग आजारी पडलं हेच पडलं म्हणून गोष्टी असं सोडून होत नाही ना. तर मजा करायला पाहिजे, करायला पाहिजे, खायचं प्यायचं मस्त राहायचं. 1-2 दिवस आजार असला तरी चालतंय पण तेच. आणि कसं होतं, मी आधी मला वाटतं आम्ही एक व्हिडिओ बनवलेला होता लॉंग, त्याच्यामध्ये म्हटलेलं होतं की जर इंडियाला आलं तर त्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा तुम्ही जायच्या आधी वगैरे असं आजारी पडता एकदा तरी पडताच, कारण मग सगळ्याकडची पाणी वगैरे असतं, आपण फिरतो ते पाणी खाणं पिणं सगळं बदललेलं असतं. इथलं जे क्लायमॅट आहे इतकं ऊन आहे, तुम्ही एकदम एक्स्ट्रीम कोल्ड कंडिशनमधून इकडे एकदम एक्स्ट्रीम जिथं जे टेम्परेचर आहे त्या ह्याच्यामध्ये येत आहे, तर मग नक्कीच आजारी पडणार बरोबर. तर मग एवढं काय नाही, मी गोळ्यातून घेते त्यामुळे सगळं हे आहे, बरं वाटतंय. एवढं पण हे वाटत नाही, फक्त घसा वगैरे जास्त हे वाटतोय, ताप थोडाफार कमी जास्त होतोय. तर मग आता डॉक्टरकडे आणि जाणार आहे. आई बापाने सगळ्यांनी सांगितलं की जाऊन ये, हे करून ये वगैरे, तरी पण काळजी घेतात. वा, मस्त आहेत की ग, खूप सुंदरशा बांगड्या आहेत दीदीने आणल्यात. तर काय 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 सगळं साहित्य आणलंय. हे असे हे आणलं आहेत माझ्यासाठी, क्लिप आणल्यात असे छान छान आहेत. कलर पण छान आहे, सुंदर आहे याचा. हा पण मस्त आहे बघ, मला आवडला हा, मी घेईन. आणि लूजर आहेत, हा पण क्लिप आहे. पिना घेईन मी, पिना मला लागतात. टिकली पॅकेट आहेत माझ्याकडे, हे असले नको मला लूजर. पण हे जे छोटे छोटे ह्याच्यातलं पडला काय, सेपरेट आहे काय? तर ही नाही बघा, असे पण आणले तिनं. तर मस्त मस्त सगळ्या गोष्टी तिनं घेऊन आले आणि मला काकणं आवडली खूप, भरपूर छान आहे ती पण. मी पण परवा घेतले आहेत. तू 2 घे, मी 2 घेते. मस्त आहेत. कुठून घेतलीस हे? जत्रेत आमच्या वेळी जत्रा होती ना त्या धर उगाच मी घालतो. मस्त वाटतं ना, छान वाटतं. आवडला मला, छान आहे. आणि आता ना नवीनच ॲमेझॉनमध्ये एक 10 मिनिटवाला हे स्टार्ट झालेलं आहे की 10 मिनिटमध्ये तुमची ऑर्डर येते. तर दीपकने ना काही गोष्टी ऑर्डर केलेल्या की ट्राय करण्यासाठी की त्या खरंच 10 मिनिटामध्ये वगैरे येतात का म्हणून. त्याच्यामध्ये भेंडी वगैरे आणि अजून काही गोष्टी मी केलेल्या होत्या ऑर्डर, आणि ते खरंच 10 मिनिटामध्ये आले. आणि भाजी जी होती ती खरंच खूप फ्रेश होती. मिरची आणि भेंडी वगैरे केलेली त्यांनी. आणि अजून एक गोष्ट, तर खूप छान म्हणजे एक्सपिरियन्स होता हा अमेझॉनचा. तुम्हाला हवं तर तुम्ही मग बघू शकता, ट्राय करू शकता. भाज्या फ्रेश आलेल्या होत्या. जर डेलीसाठी जर तुम्हाला भाज्या लागत असतील तर तुम्ही ऑर्डर करू शकता. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत